मित्रांनो नमस्कार. 15 जून 2025 तुरीची लागवड सुरू आहे आपली. तर हे वरम फाडलेले आपण 3 फुटावर 3 बाय 1 वर तुरीची लागवड चालू आहे. तर आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने हे पेरणी करत आहे, लागवड करत आहे. हे ॲग्री पॉवरचं टोकन यंत्र आहे आणि हे पॅडकॉर्प म्हणजे पडगिलवारचं आहे. तर या दोनपैकी एक जर तुम्ही म्हणाल की कोणतं चांगलं आहे तर हे पॅडकॉर्प जे आहे पडगिलवारचं बेस्ट क्वालिटी आणि हलकंच आहे ते पेरायला. याला खूप ताकद लागते आणि एक बी पडत नाही, त्याच्यातून एक बी पडत आहे. तर अशी आपली आता सध्या 5 इंचावर लागवड सुरू आहे आणि नंतर आपण 25 दिवस झाल्यानंतर तिला विरवणी करणार आहोत. तर हे तुरीची जी व्हेरायटी आहे ते आहे दप्तरी 48. दप्तरी 48 हे वाण आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे दप्तरी 48 वाण आपण या शेतात, या 4 एकराच्या शेतात लावत आहे. आणि हे जे 2 जोडवळ पद्धतीने आपण याची लागवड करत आहे. हे 2 जे वरम आहे हे लावायचे आहेत. हा वरम खाली सोडायचा आहे. याच्यावर आपण सोयाबीन लावणार आहोत. टोकन यंत्रानेच आपण सोयाबीन लावणार आहोत या वरममध्ये. परत हे 2 वरम लावणार आहोत. चालू झाले बरो. तुम्ही बघू शकता अशी आपली लागवड सुरू आहे. प्रत्येकाला धकलू लागतं मशीन. तर हे अशी आपली लागवड सुरू आहे मित्रांनो. पूर्ण हे 4 एकराचं आपलं क्षेत्र आहे. 4 एकरात आपण हे लागवड करत आहे. आणि एक महत्त्वाची सूचना तुम्हाला अशी द्यायची आहे मला की जर तुम्हाला टोकन यंत्र घ्यायचं असेल तर ते टोकन यंत्र पहिले दुकानात जाऊन पहा, त्याची तपासणी करा, नंतरच ते खरेदी करा. कारण की मी चुकी केली आहे, तुम्ही नका करू. मी हे आपलं ॲग्री पॉवरचं हे टोकन यंत्र घेतलं आहे. एकदम तर काय म्हणू शकतो मी त्याला, बोगस क्वालिटीचं टोकन यंत्र आहे ते. म्हणजे त्यांनी जेव्हा सांगितलं, जेव्हा ते व्हिडिओत सांगतात की आमची क्वालिटी अशी आहे तशी आहे, पण ते काहीच नाही आहे. एक दाणा तर बिलकुलच पडत नाही आहे, त्याच्यातून 3-4 दाणेच पडत आहे. पण आता इलाज नाही आहे, त्यामुळं आपण हे सगळं करून आलो. आणि वापस घ्यायचं मी म्हटलं त्यांना की वापस मशीन घ्या, पण त्यांनी हे वापस काही घेतली नाही आहे आणि ते उलटं वेगळंच काही बोलत आहेत मला. तर या प्रकारे आपलं चालू आहे लागवड.